नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे. एक अशा ठिकाणी आलो आहे ज्या ठिकाणी काही जणांच्या आठवणी ताज्या होतील. मित्रांनो, मी आलो आहे बिडिरी चाळमध्ये आणि ही चाळ कुठं आहे तर दिलाय रोडला आहे. सध्या ही चाळ पाडायला चालू काम आहे, कारण की आता हा बघा, हा टावर जसा झाला आहे तसा हा टावर सगळीकडे उभा करायचा आहे आणि चाळ आता खाली करायला चालू आहे. जवळजवळ 50% चाळ खाली झालेली आहे आणि बाकीच्या 50%ना सुद्धा नोटीस दिली आहे की चाळ खाली करा. बघू आता ते कधी लोक चाळ खाली करतायत. पण काही काळानंतर ही चाळ फक्त आठवणीत राहणार आहे. काही जणांचं माहेर या ठिकाणी होतं, तर काही जणांचं सासर या ठिकाणी होतं आणि काही जण तर लहानाचे मोठेसुद्धा याच ठिकाणी झाले आहेत. कामावरून आल्यानंतर संध्याकाळच्या मित्रासोबतच्या गप्पा असोत किंवा शनिवार रविवारच्या मॅचा असोत, अदरवाईज इतर होणारे सण चाळीमध्ये गणपती, दिवाळी यासारखे सण परत या साजऱ्या करता येणार नाहीत, कारण की या जसा एरिया होता तसा हा एरियामध्ये ती मजा नाही राहत आहे. मित्रांनो, बिल्डिंग वेगवेगळ्या चाळी आहेत मित्रांनो, आणि या चाळीचं वैशिष्ट्य म्हणजे ही चाळीवरती असलेला नंबर, ही 19 नंबर चाळ आहे. अशा वेगवेगळ्या चाळी होत्या मित्रांनो नंबरच्या, आणि त्या नंबर की लगेच कोणतरी जर बोललं की बिल्डिंगमध्ये राहतो तर लगेच त्याला दुसरा क्वेश्चन होता की किती नंबरमध्ये, त्यावरून कळायचं की तो कुठे राहत असेल त्याचा अर्थ. आणि आता बघा ही चाळ पाडलेली आहे, काही जण खाली पण करून गेलेत. बघू आपल्याला आज जायला भेटते काय, ट्राय करू. 2 गेट असायचे, 3 पण असतात मोस्ट ऑफली, एक इकडून समोरून आणि एक साईडून. मित्रांनो, खूप जण चाळ खाली करून गेलेत. हे बघा, हे चाळीचं रूम आहे खाली पडले. आता हे सगळं सामान हे घेऊन गेले तिथले लोक, आणि बघा आता असे ओसाड पडलेले आहे. आता हे ज्यावेळी बिल्डर पाडेल त्यावेळी पण बघू, तुम्हाला मी दाखवतो चाळ कशी होती. पहिला ग्राउंड लेवल असायची आणि पहिला मजला बघायची. इथून इकडं असं पॅसेज आहे, इथं लहान मुलं वगैरे खेळायचे, इथं लहान मुलं क्रिकेट खेळतात, सायकलिंग करायचे. पण आता काही नाही, आता ओसाड पडलेला आहे, कारण की इथून सगळं काही हटवलं गेलं आहे मानव वस्ती, आणि आता थोड्या दिवसांनी पडणार आहे. इथं लिहिलं आहे मारा मुंबई मंडळाचं दाखल आहे, त्यामुळे आपण इथं जाऊ शकत नाही. काही जण दरवाजे वगैरे काढून घेऊन गेलेत, आणि सगळीकडे एकच स्ट्रक्चर असायचं, स्टॅम्प वगैरे, रूमचे दरवाजे वगैरे घेऊन गेलेत मित्र. पण त्यातल्या आठवणी घेऊन जाऊ शकले नाहीत ते, कारण की त्यांना आठवण कायम येणार जर या फ्लोअरमध्ये आलेत किंवा त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघितला तर. काही जण संसारासुद्धा मध्ये राहिलेले आहेत, आणि काही जण बॅचलरमध्ये राहत होते, 7 ते 8 जण एकाच रूममध्ये. आणि इकडं त्या फ्लोअरचं जे वॉशरूम वगैरे असायचं ते इकडं असायचं. इथं या ठिकाणी कपडे वगैरे धुवायला भेटायचे. इकडं एका साईडला जेंट्स असायचं, एका साईडला लेडीज वॉशरूम असायचं. आणि आता हळूहळू सगळं खाली झालेलं आहे, सर्वजणांनी थोड्यापैकी खाली केलेलं आहे मित्रांनो. आणि पहिले कसं असतं मित्रांनो, गल्लीमध्ये कसं असतं आपल्या की एखादा कार्यक्रम असेल, बड्डे असेल किंवा घरामध्ये कसला कार्यक्रम असेल तर पूर्ण गल्लीला आपण आमंत्रण द्यायचो. तसं इथं पण असायचं मित्रांनो. जर इथं कोणत्या रूममध्ये जर कार्यक्रम असेल, बड्डे असेल लहान मुलाचा किंवा कोणाची जर ॲनिव्हर्सरीचा असेल, तर इथं सर्व लोकांना इन्व्हाइट करायचे आणि मग त्या सेलिब्रेशन करायचं. आणि मित्रांनो, प्रत्येक शाळेमध्ये असंच असायचं, मधल्यांची वेगळी असायची कमिटी आणि एक चाळीची कमिटी वेगळी असायची, आणि खूप भारी फिलिंग असायची. जसं गावाकडे आपण एकत्र गर्दीत राहतो तशीच फिलिंग या ठिकाणी होती मित्रांनो. नाही तर तुम्हाला आतमध्ये गेल्यावर दाखवतो. मित्रांनो, एवढीशी रूम आहे, ह्या रूमचा दरवाजा आहे, सध्या दरवाजा पडला आहे. आणि बघा हा हॉल आहे. बघा हॉलमध्ये कसं त्या ठिकाणी एकत्रच हॉल आहे, रूम वेगळी नाही आहे मित्रांनो. आणि रूम नंतर हे बघा, इकडे या ठिकाणी किचन असेल आणि इकडे बाथरूम. तर मित्रांनो, सगळीकडे हे असंच असणार, तुम्ही कोणत्याही फ्लोअरला जा सगळीकडे सेम असणार अशीच कंडिशन. हा एक रूम आहे मित्रांनो. बघा डिझाईन बघा कशा बनवल्या होत्या. काही जणांना वाटलं होतं की आपलं आयुष्य इथंच जाईल, पण काय करणार, आयुष्यात चेंज येतं तर राहतात मित्रांनो. आता हे सगळं असंच सोडून गेलेलं आहेत लोक नवीन ठिकाणी. तर खास वैशिष्ट्य दाखवतो मित्रांनो बिडी चाळ्यात. हा स्टूल आहे ना, स्टूल तुम्ही चाळीच्या कोणत्याही फ्लोअरला जावा, हा स्टूल तुम्हाला नक्की दिसणार मित्रांनो. कुठल्याही चाळीत कितव्याही नंबरच्या फ्लोअरवरती जावा, प्रत्येक फ्लोअरला हा असला स्टूल दिसणार. आणि त्या स्टूल साईडला अशी त्या फ्लोअरची कमिटीचा एक रूम दिसणार. सेम हा 2nd फ्लोअर मजला आहे. बघा इकडच्या बाजूला पण मजले आहेत, आणि इकडं पण सेम आहे. तिकडं पण कोपऱ्यामध्ये वॉशरूम वगैरे ठेवलेले आहेत, आणि इकडं फेस आहे मोठा. त्या बिल्डिंगला डोर क्लोज केलेत, त्यावर स्टॅम्प लावला आहे म्हाडाचा, आणि सदर जागा म्हाडाच्या ताब्यात आहे. म्हणून मित्रांनो त्याचं नवीन बिल्डिंग बनणार आहे. पण तुमच्या आठवणीत मित्रांनो नक्की राहील. गावकडसारखी फिलिंग यायची मित्रांनो ठिकाणी. पण आता हे सगळं काही काळाच्या ओघात फक्त आठवणीत राहणार आहे, आणि त्यामुळे म्हणून मला वाटलं की एक व्हिडिओ असावा जो आठवणीत राहील. चाळ
सो मित्रांनो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि BDD तुम्ही कधीही पाहिली आहे का? नसेल पाहिजे तर व्हिडिओमध्ये नक्की बघा. बाय.